नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अंबाबाई मंदिर परिसर भूसंपादनासाठी दुसऱ्या टप्प्याचे सर्वेक्षण सुरू. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी आवश्यक भूसंपादनासाठी आता दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याचे देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी सांगितलं. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मूल्यांकन केलं जाईल. त्याबाबतचा अहवाल राज्य शासन नियुक्त समितीला सादर केला जाईल, असंही गुरुवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य शासनाने 6 मे 2025 रोजी 4,496 कोटी 97 लाख रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे. या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील 143 कोटी रुपये खर्चून मंदिर, त्यातील मूर्ती, परिसरातील 64 योगिनींच्या शिल्पकृती आदींचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू केले आहे. दुसऱ्या टप्प्यात मंदिर परिसरात दर्शन मंडप, पर्यटन प्लाझा, पार्किंग आदी भाविकांना विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. याकरिता परिसरात भूसंपादन केलं जाणार आहे. त्यासाठी सुमारे 980 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मंदिर परिसरातील मिळकतींच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात मंदिरालगतच्या 10 मीटर परिघातील सुमारे 5 एकर जागेचे सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणातील 136 मिळकतींचे प्रत्यक्ष मूल्यांकनाचे काम सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान मंदिर परिसरात किमान 10 एकर जागेची गरज लागू शकते. यावेळी उर्वरित आणखीन 5 एकर जागेचीही सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यातील मिळकतींचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मूल्यांकन केलं जाईल. यानंतर हा अहवाल राज्य शासनाला पाठवला जाईल. त्यानंतर नेमके किती भूसंपादन करायचे, रोख भरपाई द्यायची की अन्य जागेवर पुनर्वसन करायचे याबाबतचाही निर्णय होईल, असंही डॉक्टर राठोड यांनी सांगितलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.